हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. पाहू शकता इथे मी सोयाबीन घेतलेले आणि ते सोयाबीन मी गरम पाणी केलं. गरम पाण्यामध्ये मी मीठ टाकून हे सोयाबीन छान भिजून घेतलेले आहेत बघा. तर हे सोयाबीन आपल्याला 2 ते 3 पाण्याने चांगले चोळून असे स्वच्छ धुवून घ्यायचे. पाहू शकता मैत्रिणींनो, खूप छान ह्याची रेसिपी होती सोयाबीनची आणि खायला पण खूप टेस्टी लागते ही भाजी आणि पौष्टिक पण असते आपल्या शरीरासाठी. इथे साहित्य घेतले बघा, मी कोथिंबीर घेतली, एक टमाटा घेतलाय, अद्रक घेतले, एक कांदा घेतलाय आणि लसूण घेतलेला आहे थोडासा. तर आपल्याला हे लसूण काय करायचे, छान बारीक चिरून घ्यायचे बघा. तुम्ही ठेसून असा बारीक वाटून पण घेऊ शकता किंवा असं चिरून पण टाकू शकता. तर मी चिरूनच घेणार आहे, पाहू शकता तुम्ही. आणि खूप झटपट होणारी रेसिपी आहे मैत्रिणींनो, सकाळच्या टिफिनसाठी तुम्ही करू शकता. तर पाहू शकता लसूण छान बारीक चिरून झालेला आहे. तर आपल्याला काय करायचे, कांदा चिरून घ्यायचा आहे आपल्याला. आता ह्यो कांद्याचं पुढचं मागचं टोक काढून घ्यायचे. तर मैत्रिणींनो, चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ छोटासा आहे, संपूर्ण व्हिडिओ पहा. कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. तर कांद्याची बघा मी साल काढून घेतली आणि अशा पद्धतीने जर कांदा जर काळा जर असला, काजळी असली त्याला, तर कांदा स्वच्छ आपण पाण्याने धुवून घ्यायचा आहे, त्यानंतरच चिरून घ्यायचा आहे कांदा. तर ह्यो कांदा आपल्याला छान बारीक चिरून घ्यायचा आहे बघा. मी कांदा चिरून घेतलाय, टमाटा चिरून घेतलाय आणि ह्यो अद्रकचा तुकडा आहे आपल्याला. अद्रक पण मी स्वच्छ धुवून घेतलेलं. तर ते बारक्या किसणीने आपल्याला हे किसून घ्यायचे छान बघा. किसून घ्या किंवा लसूण आणि अद्रकची पेस्ट करून टाकली तरी चालेल. तर मी इथं किसूनच घेणार आहे. ह्या किसणीने कसं छान बारीक किसले जाते, पाहू शकता तुम्ही. थोडं अद्रक किसून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे गॅस मी पेटून घेणार आहे आता. आणि त्याच्यावर कढई ठेवून घेणार आहे आता लगेच. झटपट रेसिपी आहे मैत्रिणींनो, नक्की ट्राय करून पहा. अशा पद्धतीने तुम्ही भाजी खूप छान होती आणि खूप टेस्टीच होती. तर कढई आपली तापल्याच्या नंतर आपल्याला 1-1.5 पळी तेल टाकून घ्यायचे बघा. तुम्ही तुमच्या अंदाजे तेल कमी जास्त करू शकता. तेल तापले आपलं छान, तर जिरे टाकून घ्यायचे बघा. त्याच्यामध्ये 1 चमचा जिरे छान फुलली ना, तर त्यानंतर लसूण टाकून घ्यायचं आहे. मी बारीक चिरून घेतलेला तर लसूण टाकला आहे. लसूण पण आपलं छान परतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये कांदा टाकून घे. थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची. कोथिंबीर का टाकायची, तर आपली फोडणी जळू नये म्हणून कोथिंबीर तेलावर टाकून द्यायची, म्हणजे फोडणी जळत नाही. तर 1 कांदा मी टाकून घेतलाय बघा. तर हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला अशा पद्धतीने. मैत्रिणींनो, खूप रेसिपी अगदी सोपी आहे ही. तर कांदा थोडा परतल्याच्या नंतर आपल्याला इथे टमाटा टाकून घ्यायचा आहे बघा. मी 1 टमाटा बारीक चिरून घेतलेला तो टाकून दिलाय आणि सर्व हे टमाटा कांदा छान तेलावर परतून घ्यायचं आहे बघा. असं पाहू शकता तुम्ही. त्यानंतर इथे मी अद्रक किसून घेतलेलं थोडंसं ते टाकून दिले. अद्रक पण आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे कांद्यासोबत आणि टमाट्यासोबत. तर हे छान परतलेले आहे मैत्रिणींनो. इथे बघा मी मसाले घेतलेले आहेत. कांदा मसाला घेतलाय 2 चमचे, बेडगी मिरची पावडरचा 1 चमचा घेतलाय, किचन किंग मसाला घेतलाय 1 चमचा, हळद घेतली 1 चमचा आणि 1 चमचा ग्रेव्ही मसाल्याचा 1 चमचा घेतलेला आहे. तर हे मसाले आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचे कांद्यासोबत, पाहू शकता तुम्ही. छान परतल्याच्या नंतर इथे आपल्याला सोयाबीन मी स्वच्छ धुवून घेतलेले बघा. हे पाणी घट्ट पिळून काढलं होतं ते टाकून दिले आणि हे पण आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचे मसाल्यासोबत. मैत्रिणींनो, चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. माझा व्हिडिओ पाहत जा, छोटे असतात छान असतात व्हिडिओ. तर हे सर्व छान मिक्स झालेले आहे बघा. त्यानंतर आपल्याला इथे काय करायचं आहे, पाणी टाकून घ्यायचे बघा. शिजायपुरतं आपल्याला पाणी टाकायचं. ही भाजी आपल्याला पातळ करायची नाही, थोडीशी ओलसर भाजी करायची ही. पाणी टाकून झाल्याच्या नंतर सर्व छान मिक्स करून घ्यायचे बघा अशा पद्धतीने.
आणि त्यानंतर आपल्याला इथे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे। ह्या भाजीला मी काही वाटण केलं नाही मैत्रिणींनो, तरी पण ही भाजी खूप टेस्टी होती। मीठ टाकून झाल्याच्या नंतर मी भाजी सर्व छान मिक्स करून घेतली आणि त्यानंतर इथे झाकण ठेवून घ्यायचे बघा। एक 5 मिनिटं आपल्याला ही भाजी मीडियम गॅसवरच होऊन द्यायची बघा आणि मध्ये मध्ये चेक करायची भाजी आपली झाली आहे का म्हणून। तर भाजी बघा कलर किती छान आलेला आहे आपल्या भाजीला। भाजी मिक्स करून घ्यायची सर्व आपल्याला एकदा आणि उकळी पण मस्त आलेली आहे भाजीला आपल्या। तर त्यानंतर इथे काय करायचे, 1 चमचा मी शेंगदाण्याचा कूट घेतलेला, भाजलेला शेंगदाण्याचा कूट आहे हो टाकून दिलाय आणि एकदा छान मिक्स करून घेतले बघा। भाजी आपली होत आली ना त्यानंतरच शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे। परत आपण झाकण लावून घेऊया 1-2 मिनिटं। त्यानंतर झाकण खोलून पाहायचे आपली भाजी झाली आहे का म्हणून। पाहू शकता मैत्रिणींनो पाणी बऱ्यापैकी आपलं भाजीतलं आटलेलं आहे। त्यानंतर थोडी कोथिंबीर आपल्याला भाजीवर टाकून घ्यायची। कोथिंबीर टाकली ना मग परत मिक्स करून घ्यायचे सर्व। कोथिंबीरने कशी भाजीला खूप छान टेस्ट येते आणि दिसायला पण भाजी आपली मस्त दिसते। मैत्रिणींनो ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा। चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय कमेंट करून नक्की सांगा मला। छान छान कमेंट करा। अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन। तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो।